सर्वांना नमस्कार. आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले आपल्या सर्वांना या चॅनलवरती व्हिडिओ बघता आलेला नाही. कामाच्या व्यस्ततेमुळं मला देखील व्हिडिओ टाकणे शक्य होऊ शकले नाही, परंतु आता नियमित आपल्याला या चॅनलवरती विविध विषयांवरती व्हिडिओज बघायला मिळतील. त्यामुळं नक्कीच पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांवर आपल्याला या चॅनलद्वारे मार्गदर्शन केले जाईल. तर आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे आपण वळूया. 2-3 दिवसापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनची नवीन आवृत्ती 22.5 आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे 4 बदल करण्यात आलेले होते, ज्यापैकी 2 बदल जे आहे ते डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये करण्यात आले. पहिला बदल की अंगणवाडी सेंटर ओपन करताना आता अंगणवाडीतूनच ओपन करणे आवश्यक आहे. काही कारणास्तव तुम्ही अंगणवाडीमध्ये नसाल तर त्यासाठी तुम्हाला कारण निवडून अंगणवाडी सेंटर ओपन करता येईल. अन्यथा अंगणवाडीमध्येच उपलब्ध असताना तुम्हाला अंगणवाडी सेंटर उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दुसरा बदल हा करण्यात आलेला आहे की पूर्वी जे आपलं अंगणवाडी सेंटर फोटो हा पर्याय होता, आता तिथं चिल्ड्रन्स ग्रुप फोटो म्हणजे जी 3 ते 6 वर्षाची मुलं आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये येतात त्या सगळ्यांचा ग्रुप फोटो तुम्हाला आता काढायचा आहे. आणि तो फोटो काढल्यानंतर ऑटोमॅटिकली ती किती मुलं आहेत हे ॲप्लिकेशन तुम्हाला सांगेल की बाबा तुमच्या अंगणवाडीमध्ये एकूण किती मुलं उपस्थित आहेत. आणि 22.5मध्येच तो फोटो काढणे बंधनकारक केले होते. फोटो काढल्याशिवाय तुम्हाला अटेंडन्स आणि मॉर्निंग स्नॅक्स भरणे शक्य नव्हते, परंतु कालच 22.6 हे व्हर्जन देण्यात आलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्याला या माध्यमातून येतील हा विषय लक्षात घेऊन तिथं तुम्हाला स्किप करण्याचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो VHSND मॉड्यूलमध्ये करण्यात आलेला आहे. पूर्वी केवळ आपल्याकडून डेट आणि 1-2 बाबी VHSNDमध्ये घेतल्या जात होत्या, परंतु आत्ता नवीन फॉर्मॅटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती त्या ठिकाणी विचारली जाते. म्हणजे VHSNDच्या दिवशी तुम्ही काही बालकांचे किंवा गर्भवती महिलांचे वजन उंची घेतलेली आहे का, THR डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे का, वॅक्सिन्स दिलेल्या आहेत का, अशा व तत्सम संबंधीची माहिती तुम्हाला VHSNDच्या दिवशी विचारली जाईल आणि ती तुम्हाला त्या ठिकाणी VHSND फॉर्ममध्ये अद्ययावत करायची आहे. चौथा महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो म्हणजे काही दिव्यांग मुलं आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये असतील तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अशा मुलांचं एक दिव्यांगाचं कार्ड असतं आणि त्याच्यावरती एक UDID नंबर असतो. तो नंबरसुद्धा प्रविष्ट करण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन बालकाला आता रजिस्टर कराल तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की तो बालक दिव्यांग आहे का, आणि असेल तर कुठल्या प्रकारचा दिव्यांग आहे. म्हणजे ऐकता येत नाही वगैरे, बोलण्याचं, अशा पद्धतीचा तुम्हाला प्रकार त्या ठिकाणी विचारला जाईल आणि तुम्ही ते निवडल्यानंतर तुम्हाला UDID नंबर प्रविष्ट करण्याची फील्ड त्या ठिकाणी दिसेल. अशा पद्धतीचे हे 4 महत्त्वपूर्ण बदल 22.5 या आवृत्तीमध्ये करण्यात आलेले आहेत. आता आपण थोडक्यात या बदल जाणून घेऊया. स्क्रीनवर कसे कसे हे बदल दिसतात आणि त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर एका विषयावर आपण व्हिडिओ बनवूया. तर पहिल्यांदा आपण डेली ट्रॅकिंग या मॉड्यूलमध्ये जाऊया. डेली ट्रॅकिंगमध्ये गेल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती लोड व्हायला थोडासा वेळ या ठिकाणी लागेल. तुम्ही बघू शकता
आता मी सेंटर ऑलरेडी ओपन करून ठेवलेलं आहे. तर अंगणवाडी सेंटरमध्येच असल्याकारणाने मला इथं अंगणवाडी सेंटर ओपन करण्याचा पर्याय उपलब्ध झालेला होता. परंतु मी जे माझ्या अंगणवाडी सेंटरचं लोकेशन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये घेतलेलं आहे, ते लोकेशन जर मी सद्यस्थितीत ज्या ठिकाणून अंगणवाडी सेंटर ओपन करण्याचा प्रयत्न करत आहे त्या लोकेशनसोबत मॅच होत नसेल तर तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही अंगणवाडी सेंटरमध्ये का नाही, कारण तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेंटरचं लोकेशन आधीच पोषण ट्रॅकरमध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही तरी अंगणवाडी सेंटरमध्ये असाल आणि तरी तुम्हाला जर ते प्रश्न विचारला जात असेल की तुम्ही अंगणवाडी सेंटरमध्ये का नाही, तर त्याच्यासाठी काय करावं हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिला बदल हा आहे. दुसरा बदल तुम्ही इथं बघू शकता की इथं पहिल्यांदा अंगणवाडी सेंटर फोटो कॅप्चर असं पर्याय होता, AWC फोटो कॅप्चर. त्याला आता रिनेम करण्यात आलेला आहे. चिल्ड्रन्स ग्रुप फोटो म्हणून या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिसतोय आणि इथं तुम्हाला मुलांचा फोटो काढायचा. तो कसा काढायचा याबद्दल सविस्तरपणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तिसरा जो बदल आहे तो आपला आहे मोअर या सेक्शनमध्ये. इथं खाली याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. इथं गेल्यानंतर इथं तुम्ही इव्हेंट बघू शकता. या इव्हेंटच्या समोरील या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं VHSNDमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे. VHSNDला आपण क्लिक करूया. इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीनं आता तुम्हाला VHSNDची माहिती भरायची. आता सपोज इथं 14 तारखेला ऑलरेडी मी VHSNDची माहिती भरलेली आहे म्हणून इथं दिनांक दिसतंय आणि या प्रत्येक सेक्शनमध्ये म्हणजे कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी होतं, फील्ड फंक्शनरीपैकी कोण होतं म्हणजे अंगणवाडी सेविका होती, मदतनीस होती, CDP होते, सुपरवायझर होत्या, प्रेग्नंट वुमन किती त्या ठिकाणी उपस्थित होत्या, लॅक्टेटिंग मदर किती, मुलं किती, किशोरवयीन मुली होत्या का, मुलांच्या आई होत्या का किंवा मुलांचे पालक होते का, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल. तत्सम वॅक्सिनेशनबद्दल की त्या दिवशी गर्भवती महिला, स्तनदा माता, मुलं किंवा यांना वॅक्सिन दिल्यात का, अशा पद्धतीने ही माहिती विचारली जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या संबंधित माहिती घेऊया. चौथा जो आपला बदल आहे तो आहे लाभार्थी या पर्यायामध्ये बेनिफिशरीजमध्ये आपण जाऊया. या प्लसच्या चिन्हाला आपण या ठिकाणी क्लिक करूया. ॲड बेनिफिशरी इथं क्लिक केल्यानंतर कुठल्याही मुलांच्या पर्यायाला आपण क्लिक करू. आणि इथं खाली गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं तुम्हाला विचारलं जातं इज द चाइल्ड डिक्लेअर दिव्यांगजन बाय द CMO ऑफिस. म्हणजे जे आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागाद्वारे या मुलाला दिव्यांग म्हणून दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त आहे का किंवा तो मुलगा दिव्यांग आहे का असं आरोग्य विभागाने डिक्लेअर केलेलं आहे का, हे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं आहे. जर तुम्ही सपोज यस म्हटलं तर तुम्हाला विचारलं जातं की कुठल्या प्रकारचं दिव्यांगजन त्या मुलाला आहे. तर मूवमेंट किंवा मानसिक किंवा बघण्याचं किंवा ऐकण्याचं किंवा बोलण्याचं हा प्रकार तुम्हाला निवडायचा. प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला इथं UVDID हा नंबर टाकण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीनं हे 4 महत्त्वपूर्ण बदल या आवृत्तीमध्ये करण्यात आलेले आहेत. आशा करतो की आपल्या सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवृत्तीमध्ये कुठले कुठले बदल करण्यात आलेले आहेत यासंबंधी माहिती मिळालेली असेल. येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे एक एक बदलाबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं तुम्हाला आता डेली ट्रॅकिंग असेल, VHSND असेल आणि जे दिव्यांग मुलं आहेत ज्यांना अपंगत्व आलेलं आहे आणि त्यांच्याकडे UDID कार्ड असेल कशी माहिती भरायची आहे. तुर्तास एवढेच. धन्यवाद.